हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर कोकाटे प्रकरणी युक्तिवाद झाला। खंडपीठाने माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे। कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टात बाजू मांडली, तसंच तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही केली आहे। ती मान्य करत न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याचिका दाखल झाल्यास आजच तात्काळ सुनावणीसाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता होती, पण आता कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यानं दिलासा मिळवण्यासाठी कोकाटे प्रयत्नशील आहेत। कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम यांनी हायकोर्टात विनंती देखील तशी केलेली होती, पण आता शुक्रवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे। अटकेची टांगती तलवार कोकाटेंवर कायम आहे। तात्काळ अटकेचे आदेशही देण्यात आलेले आहेत।